सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. बहुत इझी क्वेश्चन आहे, सोडवा तुम्ही. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. 5:4 होते. तर सौरभचे आजचे वय किती? तर सौरभचे आजचे वय किती? ओके. कोल्हापूर पोलीस 2024. पोलीस 2024. ओके, डन. लक्ष द्या थोडंसं आता. ओके, तर सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 6:5 आहे. क्लिअर आहे. 2 वर्षापूर्वी किती होते? 5:4. आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5. 6 कोणाचे? 5 कोणाचे? विश्वासचे. ओके, तर 2 वर्षापूर्वी किती होते गुणोत्तर? 2 वर्षापूर्वी म्हणजे मागे यायला लागेल ना. 2 वर्षापूर्वी किती होते? 5:4. 2 वर्षापूर्वी किती होते? 5:4. क्लिअर आहे. तर त्याच्यानंतर आपण का बघतो? याच्यामधला डिफरन्स किती आहे? 1. याच्यामधला डिफरन्स किती आहे? 1. डिफरन्स सेम आहे. डिफरन्स काय आहे? सेम आहे. हे कधीचे हो रेशो? 2 वर्षापूर्वीचे. हा कधीचा रेशो? आजचे. हा रेशो कधीचा हो? पूर्वीचा. हा रेशो कधीचा हो? आजचा. क्लिअर आहे. ओके, तर या 2 रेशोमध्ये कितीचा फरक आहे? या 2 रेशोमध्ये कितीचा फरक आहे? फरक सेम आहे. तर त्याच्यामुळे फरक सेम करण्याची गरज नाही. तर या 5 वरून हा किती झाला? 6. किती रेशो वाढला? 1 रेशो. 1 रेशो म्हणजे किती वर्ष? 2 वर्ष. कारण की 2 वर्षापूर्वी होते ना. तर 1 रेशो म्हणजे 2 वर्ष. 1 रेशो म्हणजे किती? 2 वर्ष. तर 5 रेशो म्हणजे किती वर्ष? 5 दुने 10 वर्ष. 4 रेशो म्हणजे किती वर्ष? 4 दुने 8 वर्ष. यस आर नो? तर 6 रेशो. 1 रेशो म्हणजे 2 वर्ष. तर 6 रेशो म्हणजे 12 वर्ष. आणि 5 रेशो म्हणजे 10 वर्ष. क्लिअर आहे का ही गोष्ट? क्लिअर आहे का ही गोष्ट? तर मला सांगा, आजचे सौरभचे वय किती? आजचे सौरभचे वय किती? 12 वर्ष. आजचे विश्वासचे वय किती? 10 वर्ष. विश्वासचे 2 वर्षापूर्वीचे वय किती होते? 8. सौरभचे 2 वर्षापूर्वीचे वय किती होते? 10 वर्ष. क्लिअर आहे. सौरभ समजलं का? हे चारी काढता येईल आपल्याला. काऊन? डिफरन्स सेम होता म्हणून काही करायची गरज नाही पडली. डिफरन्स जर सेम नसता तर सेम केलो असतो. हा डिफरन्स सेम आहे. ओके, सेम नसता तर सेम केलो असतो. डन. काय प्रॉब्लेम आहे कोणाला? काय प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. झालं, मिटव याला. लिहिले का ना? ओके, लिहा लवकर. झालं का? फास्टमध्ये लिहा. नाही समजलं का रे? हे
झालं? ओके. लिहा. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या, राहुलचे आजचे वय, आजचे वय, राहुलचे आजचे वय त्यांच्या वडिलांच्या, त्यांच्या वडिलांच्या, वडिलांच्या आजच्या वयाच्या, आजच्या वयाच्या, आजच्या वयाच्या 1/4, 1/4 आहे, 1/4 आहे. राहुलच्या आईचे वय, आईचे वय, राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा, त्याच्या वडिलांच्या, वडिलांच्या लांच्या वयापेक्षा, वयापेक्षा, वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. कमी आहे, 4 वर्षांनी कमी आहे, 4 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 16 वर्ष असल्यास, आजचे वय, राहुलचे आजचे वय, राहुलचे आजचे वय 16 वर्ष असल्यास, 16 वर्ष असल्यास, 16 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल? राहुलच्या आईचे, आईचे त्याच्या जन्माच्या वेळी, त्याच्या जन्माच्या वेळी, त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल? वय किती असेल? ऑप्शन आहे 64, ऑप्शन बी आहे 60, ऑप्शन सी आहे 40, ऑप्शन डी आहे 44. पुणे SRPF 2024. पुणे SRPF 2024. चौवेचाळीस आलं का? हां आलं रे बापू. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजीचे वय 16 वर्ष असल्यास राहुलच्या जन्माच्या वेळी त्याच्या राहुलचे आईचे त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल? लक्ष द्या, लक्ष द्या. आलं निकिता? लक्ष द्या थोडंसं. राहुलचे आजचे वय त्यांच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या किती आहे? 1/4 आहे. किती आहे? 1/4 आहे. राहुलचे आजचे वय याच्यावरून का कळला? राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. 1/4 आहे. तर आपल्याला देऊन आहे राहुलचे आजचे वय किती आहे? 16 आणि राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. क्लिअर आहे? 1/4 आहे. 1/4 आहे. लक्ष द्या, लक्ष द्या. राहुलचे आजचे वय किती आहे? राहुलचे आजचे वय किती आहे? 16 वर्ष आहे. 16 वर्ष कोणाचे वय आहे? राहुलचे. राहुलचे आजचे वय, राहुलचे आजचे वय. क्लिअर आहे? आजचे वय. आणि का म्हणते? राहुलच्या आजच्या वयाच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. 1/4 आहे. यस आर नो?
म्हणजे हे वय राहुलच्या वडिलांच्या वयाच्या 1/4 आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर 1 म्हणजे 16, 1 म्हणजे 16 ना, 1/4 आहे ना, 1/4 आहे. तर 1 म्हणजे 16 होते. तर 4 म्हणजे किती? 4 म्हणजे किती? 64. म्हणजे 64 कोणाचे वय हो? वडिलांचे. 64 कोणाचे वय हो? वडिलांचे. कारण की या स्टेटमेंटवरून आपल्याला काय कळत आहे? राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. 1/4 आहे. म्हणजे 1/4 आहे. म्हणजे 1 म्हणजे 16 हो, बरोबर आहे? 1 म्हणजे 16 हो. तर 4 म्हणजे किती हो? 64. तर हे 4 म्हणजे 64. हे कोणाचे वय हो? राहुलचे. राहुलचे. आणि हे कोणाचे हो? वडिलांचे आजचे वय. यस आर नो? वडिलांचे आजचे वय. वडिलांचे आजचे वय. डन. हे क्लिअर आहे का पहिले सांगा? हे क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? कसं आहे सांग बरं? उभाउट. हे 64 कोटी आले. उभाउट लवकर. 64 कसे आले? 4 गुणिले 16 म्हणजे का हो? वय कोणाचे? वडीलचे वय. हे कोणाचे वय हो? राहुलचे वय किती आहे? म्हणजे 1 भाग म्हणजे 16. तर 4 भाग म्हणजे किती? 64. तर 64 वय कोणाचे? आणि 16 वय कोणाचे? डन. बसा. तर 16 वय कोणाचे? राहुलचे. ओके. डन. डन. आता मला सांगा की राहुलच्या आईचे वय, राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. तर वडिलाचे वय किती आहे? 60. वडिलाचे वय किती आहे? वडिलाचे वय किती आहे? 64. तर 4 वर्षांनी कमी आहे म्हणते आईचे वय. तर म्हणजे किती वर्ष आहे? 60 वर्ष. यस आर नो? 60 वर्ष आहे. आता आईचे वय किती आहे? आजचे आईचे वय किती आहे? 60 वर्ष. आजचे आईचे वय, आईचे वय किती वर्ष आहे? 60 वर्ष आहे. डन. 60 वर्ष आहे. तर राहुलच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती असेल? राहुल आता किती वर्षाचा आहे? 16 वर्षाचा आहे. तर 60 मधून 16 मायनस करावं लागेल. 16 मायनस करावं लागेल ना. जन्माच्या वेळी राहुलचे वय किती होते? जन्माच्या वेळी किती वर्ष होते? 0 होते ना. जन्माच्या वेळी किती होते? 0. तर या 60 मधून 16 मायनस करावं लागेल. तर 16 मायनस केल्यावर किती येते? 44. तर जन्माच्या वेळी आईचे वय किती होते? 44. क्लिअर आहे? जन्माच्या वेळी आईचे वय. समजलं का? जन्माच्या वेळी आईचे वय किती होते? 44. जन्माच्या वेळी आईचे वय किती होते? 44. समजलं बाई तुम्हाला? ओके. तर मला सांगा हे 16 वर्ष कोणाचे हो? राहुलचे. तर राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. तर 1 म्हणजे किती? तर 4 म्हणजे किती? 64. क्लिअर आहे? हे 64 वय कोणाचे हो? वडिलांचे. ओके. तर वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी कोण आहे? आई. तर वडिलांचे 64 आहे. 4 वर्षांनी कमी आहे. तर आईचे वय किती आहे? 60 वर्ष आहे. तर राहुलच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते विचारताय? तर राहुलच्या जन्माच्या वेळी राहुलचे वय किती होते? 0 होते. यस आर नो? तर राहुलचे आजचे वय किती? 16. तर 60 मधून 16 मायनस केल्यावर जन्माच्या वेळी आईचे वय किती? 44. राहुल जन्माच्या वेळी आईचे वय किती? 44. क्लिअर आहे का नाही आहे? समजलं का नाही समजला? ओके. लिहा हळूहळू, थोडंसं हळू. हां. समजला का प्रणय? अभ्यास करते का घरी? अभ्यास करते का घरी? इकडे ये. मग इकडे ये लवकर आहे. काऊन नाही करत? टाईम नाही भेटत का? टाईम नाही भेटत? तर घरी सायंकाळी? हां बस. हां तू रे हिमाकर इकडे आहे. इकडे लवकर आहे. अभ्यास करते? ये इकडे तू. इकडे ये हिमाकर ये. लवकर ये. येतो उभा हो. येतो उभा हो लवकर. आता मला सांग, प्रश्न समजून सांग. उभा हो. येते उभा. येते उभा हो ना.
मला प्रश्न समजावून सांग. राहुलचे आजचे वय त्यांच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. क्लिअर आहे. हे एक कोणाचं हो? राहुलचा आहे. 4 कोणाचे हो? वडिलांचे. तर राहुलचे आजचे वय किती आहे? 16. म्हणजे एक भाग म्हणजे 16. इकडे त्याला दिसला पाहिजे कॅमेरामध्ये. एक भाग म्हणजे 16. तर 4 भाग म्हणजे 4 भाग म्हणजे 4 भाग म्हणजे 64. तर सोड एक, सोड तूने, सोड एक, सोड तूने, सोड त्रिका, सोड त्रिका, सोड एक, सोड तूने 32, सोड त्रिका 48, सोड 64. तेलुगूमध्ये येते हां 64. तर 64 कोणाचे वय आहे? कोणाचे आहे? वडिलांचे. राहुलचे किती आहे? 16. तर वडिलांचे किती आहे? 64. तर राहुलच्या आईचे वय त्यांच्या वडिलांच्या वयापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. तर वडिलांचे वय किती आहे? 64. तर 4 वर्षांनी कमी आहे. तर आईचे वय किती आहे? 60 वर्ष. आईचे वय किती आहे? 60 वर्ष. तर राहुलच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते? तर राहुलचे वय मायनस करावं लागेल. यस आर नो? तर 16 मधून 60 मधून 16 गेले, किती राहिले? 44. 45. व्हेरी गुड, व्हेरी गुड हिमागर. नाही तरी पण व्हेरी गुड म्हणा लागते ना. हां चलो आगे बढ़ते हैं. दुसरा क्वेश्चन. चलो आगे बढ़ते हैं. दुसरा क्वेश्चन घेऊया. मिठू याला झालं का लिहून? ओके. तर किती वर्ष आहे याचे? 44. निकिता समजला का तुला? हां तेच म्हणता. चला लिहा, थोडसा कठीणवाला घेऊया. एक माणूस आत्ता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. लिहा. एक माणूस आत्ता त्याच्या मुलाच्या वयाच्या वयाच्या तिप्पट आहे. तिप्पट वयाचा आहे. तिप्पट वयाचा आहे. लिहिले? तिप्पट वयाचा आहे. तिप्पट वयाचा आहे. 12 वर्षापूर्वी तो आपल्या मुलाच्या वयाच्या 4 पट वयाचा होता. वर्षापूर्वी तो आपल्या मुलाच्या वयाचा 4 पट वयाचा होता. 4 पट वयाचा होता. तर मुलगा आता किती वर्षाचा आहे? तर मुलगा आता किती वर्षाचा आहे? तर मुलगा आता किती वर्षाचा आहे? 40 वर्ष, 30 वर्ष, 45 वर्ष, 36 वर्ष. 36 वर्ष. देखते. ठीक आहे. एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. एक माणूस त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे. क्लिअर आहे? ओके. मुलगा समजा 1 वर्षाचा असेल तर माणूस 3 वर्षाचा आहे. क्लिअर आहे का नाही आहे? हा कोणाचे वय हो? माणसाचे. हे कोणाचे हो? मुलाचा. ओके. तर 12 वर्षापूर्वी म्हणताय ना? 12 वर्षापूर्वी म्हणताय ना? ओके. 12 वर्षापूर्वी म्हणजे मागं जावं लागेल. तर 12 वर्षापूर्वी किती होता? 4 पट होता. तर माणूस 4 होता आणि मुलगा किती? 1 होता. क्लिअर आहे का नाही? किती वर्षापूर्वी? 12 वर्षापूर्वी. 12 वर्षापूर्वी. याच्यामधला डिफरन्स सेम करावा लागेल. सेम असेल तर ठीकच आहे, नाही तर सेम करावं लागेल. ओके. 4 आणि 1 मधला डिफरन्स किती आहे? 3. किती आहे? 3. डन ना? ओके. आणि 3 आणि 1 मधला डिफरन्स 2. डिफरन्स सेम आहे का? नाही. डिफरन्स सेम करावं लागेल. येस आर नो? 3 आणि 2चा लसावी किती आहे? 6 आहे. या दोनला 6 करायचे तर कितीने गुणा लागेल? 3ने याला गुणलं तर 3ने याला गुणा लागेल. 3ने याला गुणलं तर 3ने याला गुणा लागेल. यस आर नो?
ओके ओके, मला सांगा या 3ला 6 करायचे तर कितीने गुणा लागेल? 2ने. ओके, 2ने या 3ला गुणलं तर 2ने याला गुणा लागेल आणि 2ने याला गुणा लागेल. डन. काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम नाही. 4 दूने 8, 2 एका 2. ओके, 3 त्रिका 9, 3 एका 3. आता डिफरन्स किती आहे याच्यामधला? 6. याच्यामधला डिफरन्स 6. डिफरन्स सेम आहे. आता पहिले डिफरन्स सेम होता का? नाही. आता डिफरन्स सेम केलो. यस आर नो? तर हा नवीन रेशिओ निघून आला. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, तर पहिला रेशिओ किती होता? 8:2 आणि दुसरा रेशिओ 9:3. यस आर नो? यस. हा रेशिओ आहे. हा रेशिओ कधीचा हो? आजचा. हा रेशिओ कधीचा हो? 12 वर्षापूर्वीचा. तर या रेशिओमध्ये आणि या रेशिओमध्ये किती वर्षाचा फरक आहे? किती वर्षाचा फरक आहे? किती वर्षाचा फरक आहे? 12 वर्षाचा फरक आहे. किती रेशिओचा फरक आहे? एक रेशिओ म्हणजे 12 वर्ष. यस आर नो? यस आर नो? एक रेशिओ म्हणजे किती वर्ष? 12 वर्ष. तर भाऊ मला सांगा 8 रेशिओ म्हणजे किती वर्ष? 12 8 96. क्लिअर आहे? 12 8 96. 12 दूने 24. ओके, 12 9 108. ओके, 12 त्रिका 36. तर कोणाचे वय विचारताय? मुलगा. हे कधीचा रेशिओ? हे कधीचा रेशिओ? आत्ताचा. हा कधीचा रेशिओ? 12 वर्षापूर्वीचा. क्लिअर आहे का नाही आहे? तर आता मुलाचे वय किती आहे? आता मुलाचे वय किती आहे? आता किती वर्षाचा आहे विचारताय ना? कोण? मुलगा. कोण? मुलगा. तर मुलगा किती वर्षाचा आहे? 36. आणि बाप किती वर्षाचा आहे? 108. क्लिअर आहे का नाही आहे? डन. काय प्रॉब्लेम आहे का? नाही ना? चल ते निको काही. डन ना? ओके, आगे बढ़ते क्या? सर्वात आधी का करायचं आहे आपल्याला? डिफरन्स सेम करायचा. ओके, आगे बढ़ते हैं. प्रवीण, समजलं का तुला? हा कुठं विचारला आहे? हा विचारला आहे दोंड SRPF 2024. दोंड SRPF 2024. दोंड SRPF 2024. ओके, आगे बढ़ते हैं. मिटव का याला? झालं? लिहा. राहुलचे आजचे वय राहुलचे आजचे वय नाही. राहुलचे आजचे वय त्यांच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या आजीच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे.
राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या 5 वर्षांनी कमी आहे. त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. पाच वर्षांनी कमी आहे. क्लिअर आहे? कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास, असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल? राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल? वय किती असेल? 23 वर्ष, 22 वर्ष, 21 वर्ष, 24 वर्ष. ओके. आत्ता झालेल्या क्वेश्चनमध्येच आहे. आत्ता जर नाही आलं तर तुम्ही आलं का? आलं नाही 21? व्हेरी गुड. आलं रे पण नाही सोडव. पिंकी आलं पाहिजे. आत्ता झालेला फक्त डाटा चेंज केलेला नाही, बाकी सर्व सेम आहे, फक्त डाटा चेंज केलेला आहे. फक्त डाटा चेंज करून आहे, बाकी काय सांग. नंदुरबार पोलीस 2024. नंदुरबार पोलीस 2024. ओके, लक्ष द्या थोडंसं. आता आलं ना उत्तर निकित? हां, तुम्ही दोन आलं का उत्तर? लक्ष द्या थोडंसं, लक्ष द्या. इथं आता हा क्वेश्चन आपण याच्या आधी एक क्वेश्चन घेतला त्याच्याप्रमाणे सेम आहे. सेम आहे का नाही आहे? आता मला सांगा, राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलचे आजचे वय त्याच्या, लक्ष द्या इथं, राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. तर 1 रेशो कोणाचा? राहुलचा. 1 रेशो कोणाचा? राहुलचा. आणि 3 रेशो कोणाचा? वडिलांचा. तर 1 रेशो म्हणजे कोण आहे? 13 वर्ष. 13 वर्ष आहे. राहुलचे आजचे वय किती आहे? 13 वर्ष. तर राहुलच्या आजच्या वयाच्या किती आहे? 1/3 आहे. तर 1 रेशो म्हणजे 13 वर्ष, म्हणजे राहुलचे आजचे वय किती आहे? 13 वर्ष. कोणाचे वय हो? राहुलचे. कधीचे? आजचे. यस आर नो? यस. आणि हे 3 रेशो कोणाचा? वडिलांचा. वडिलांचा हो का नव्हे? तर 1 रेशो म्हणजे 13 वर्ष, तर 3 रेशो म्हणजे 39. किती वर्ष? 39 वर्ष. तर 13 वर्ष कोणाचे आहे? राहुलचे. आणि 39 वर्ष कोणाचे आहे? वडिलांची. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे. आता सांगा मला, राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. तर वडिलांचे वय किती आहे? 39. राहुलच्या आईचे वय, लक्ष द्या, आईचे वय किती आहे? 39 - 5 होईल. 39 - 5 किती? 34. तर
किती वर्ष आहे राहुलच्या आईचे वय 34 वर्ष. क्लिअर आहे, 34 वर्ष. डन डन. आता मला सांगा, राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल? तर राहुलच्या आजचे वय किती आहे? राहुलच्या जन्माच्या वेळी आईचे वय राहुल जन्मला तेव्हा किती वर्षाचा होता? 0 वर्षाचा होता. यस आर नो? यस. तर राहुलच्या आईचे वय किती आहे? 34. आणि हे किती? 13 वर्ष मायनस करावं लागेल. क्लिअर आहे? ओके. तर 4 मधून 3 गेला राहिला 1, 3 मधून 1 गेला राहिला 2, तर 21 वर्ष. क्लिअर आहे का नाही आहे? तर राहुलच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती होते? 21 वर्ष. समजलं काय गोष्ट? ओके, 21 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3. डन. काय प्रॉब्लेम आहे रे? चलो आगे बढ़ते. आगे बढ़ते क्या? झालं का प्रवीण? लिहा. मिटव याला. मिटव का याला? लिहा. लिहा. आजोबा व नातू यांचे वयात 50 वर्ष इतका फरक आहे. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. लिहिले. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल. 74 वर्ष असेल. तर 5 वर्षापूर्वी आजोबाचे वय किती असेल? तर 5 वर्षापूर्वी आजोबाचे वय किती असेल? वय किती असेल? तर 5 वर्षापूर्वी आजोबाचे वय किती असेल? किती आहे? 57. कसं? हां, सोडवा. विनोद येते का? पिंकी तुला हे? ऑप्शन लिहा. 62, 45, 57, 55. ओके. बरं मला सांगा, आजोबा आणि नातू याच्यामध्ये मोठा कोण असेल? आजोबा मोठा आहे. ओके, लक्ष द्यायचं थोडंसं. लक्ष द्या थोडंसं. आजोबा प्लस नातू किती वर्ष आहे? 74 वर्ष आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके.
आजोबा मायनस नातू किती वर्ष आहे? फरक विचारताय ना? फरक किती आहे? 50 वर्ष. 50 वर्ष आहे. डन. कोणाचे काढायचं आहे? आजोबाचे. कोणाचे काढायचे आहे? आजोबाचे. क्लिअर आहे? ओके. तर आजोबा मोठा की लहान? मोठा आहे. तर याच्या दोघांची प्लस होईल. ओके. 74 प्लस 50 किती झाले? 124. किती झाले? 7 5 12. 124 भागीला 2 किती येत आहे? किती येत आहे? 62 येत आहे. 6 2 12 62 येत आहे ना. तर आजोबाचे आजचे वय किती आहे? 62 वर्ष. आजोबाचे आजचे वय किती आहे? 62 वर्ष. आजोबाचे आजचे वय किती आहे? 62 वर्ष. तर आजोबाचे किती वर्षापूर्वीचे वय विचारत आहे? 5 वर्षापूर्वी. तर 62 मधून 5 गेले किती राहिले? 57. 62 मधून 5 गेले किती राहिले? 57 वर्ष. 57 वर्ष. क्लिअर आहे? तर आजोबाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती आहे? 57 वर्ष. आजोबाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती आहे? 57 वर्ष. हे समजलं का? किती वेळा तरी झाला आहे असे क्वेश्चन. क्लिअर आहे? क्लिअर आहे का रे? तर नातूचे आजचे वय किती आहे? काढा बरं. नातूचे आजचे वय किती आहे? नातूचे आजचे वय किती आहे? किती आहे? तर नातूचे आजचे वय हे मोठ्याचे काढायचे होते म्हणून प्लस केलं. लहानाचे काढायचे आहे तर मायनस करावं लागेल. 74 मधून 50 गेले किती राहिले? 24 भागीला 2. तर मग किती वर्षाचा आहे आज नातू? 12 वर्ष. आज किती वर्षाचा आहे? 12 वर्ष. क्लिअर आहे? लहानाचे काढायचे आहे तर मायनस, मोठ्याचे काढायचे आहे तर प्लस. भागीला 2 भागीला 2. क्लिअर आहे काय गोष्ट? तर नातूचे आजचे वय किती आहे? 12 वर्ष. आणि आजोबाचे आजचे वय किती आहे? 62 वर्ष. 5 वर्षापूर्वी वय किती आहे? 57. 5 मायनस करावं लागेल. अरे येस आर नो? डन. झालं का लिहून? झालं का लिहून? लिहा. मिटो याला. लिहा. मुलगा आणि त्याचे वडील यांचे आजच्या वयाची सरासरी 25 वर्ष आहे. मुलगा व त्याचे वडील यांचे आजचे वयाची सरासरी. वयाची सरासरी 25 वर्ष आहे. वर्ष आहे. 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष होईल. 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 वर्ष होईल. 17 वर्ष होईल. 17 वर्ष होईल. तर 10 वर्षानंतर त्याच्या वडिलाचे वय किती? 10 वर्षानंतर त्याच्या वडिलाचे वय किती? 10 वर्षानंतर त्याच्या वडिलाचे वय किती होईल? चौवेचाळीस 45
50 52 संभाजीनगर शहर पोलीस 2024. संभाजीनगर औरंगाबाद 2024. ओके डन. ओके. तर मुलगा व त्याचे वडील यांचे आजीच्या वयाची सरासरी किती वर्ष आहे? 25 वर्ष. सरासरी किती आहे? 25 वर्ष. मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाची सरासरी किती आहे? 25 वर्ष. क्लिअर आहे? क्लिअर आहे? किती आहे? 25 वर्ष आहे. सरासरी किती वर्ष आहे? हिमाकर तिकडे का पाहिजे आहे? सरासरी किती वर्ष आहे? 25 वर्ष आहे. सरासरी किती वर्ष आहे? 25 वर्ष. मुलगा प्लस वडील यांची आजच्या वयाची टोटल किती आहे मग? 25 दुने असं येईल. 25 दुने किती वर्ष आहे? 50 वर्ष. 50 वर्ष. किती वर्ष आहे? 50 वर्ष आहे. मुलगा व वडील मिळून किती वर्ष आहे? 50 वर्ष आहे. डन डन डन. ओके. तर 7 वर्षानंतर मुलाचे वय किती वर्ष होईल? 17 वर्ष होईल. तर मुलाचे आजचे वय लक्ष द्या इथं. आजचे वय 7 वर्षानंतर किती होते? 17 वर्ष. किती वर्षानंतर? 7 वर्षानंतर. तर आज किती आहे मग? 10 वर्ष. यस आर नो? 7 वर्षानंतर 17 होते ना. तर 7 मायनस केलं तर आजच्या वयामध्ये येते. आजचे वय किती आहे मग? 10 वर्ष. आजचे वय किती आहे मग? 10 वर्ष. आजचे वय किती आहे मग? 10 वर्ष. मुलाचे आजचे वय 10 वर्ष. मुलाचे आजचे वय 10 वर्ष. वडिलांचे आजचे वय 40 वर्ष. कारण की मुलगा व वडील मिळून 50 वर्ष होत आहे. तर मुलगा मायनस केलं तर वडील भेटल. यस आर नो? मुलगा व वडील मिळून किती येत आहे? वडिलांचे आजचे वय 50 मधून हा 10 मायनस करावं लागेल. तर किती येते? 40 वर्ष. तर वडिलांचे आजचे वय किती आहे? 40 वर्ष. वडिलांचे आजचे वय किती आहे? 40 वर्ष. मुलाचे आजचे वय किती आहे? 10 वर्ष. मुलांचे आजचे वय किती आहे? 10 वर्ष. हे समजलं का? पहिले सांगा. समजलं? तर का म्हणताय? तर 10 वर्षानंतर त्याच्या वडिलाचे वय किती? तर वडिलाचे आजचे वय किती आहे? 40 वर्ष. तर 10 वर्षानंतर किती होईल? 50 वर्ष. यस आर नो? 10 वर्षानंतर वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय 10 वर्षानंतरचे वय किती वर्ष? 50 वर्ष. यस आर नो? आपल्याला का विचारून आहे? वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय किती होते? 50. डन ना? डन. तर किती आहे? 50. समजला? झालं का? झालं का मित्रांनो? कोण आले? हिमाकर बघ. सरासरी नाही शिकला का तू? व्हिडिओ मध्ये आहे का नाही सरासरी? व्हिडिओ मध्ये सरासरी आहे का नाही माझ्या? नाही आहे का? व्हिडिओ कशासाठी पाठवलं मग तुम्हाला? कशासाठी पाठवलं रे? मग तुम्ही का करता? समजलं बाई? ओके. थोडं समजलं? ओके.
मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाची सरासरी किती आहे? 50 वर्ष. सॉरी, सरासरी किती आहे? 25 वर्ष. त्यांच्या वयाची टोटल किती आहे? 50 वर्ष. 2 म्हणजे इथे किती जण आहे? मुलगा आणि वडील किती जण आहे? 2 जण, म्हणून 2. इथं 3 जण असतात, त्यात 3 पकडलं असतो. क्लिअर आहे? ओके. तर मुलाचे आजचे वय किती आहे? मुलाचे आजचे वय किती आहे? 10 वर्ष. क्लिअर आहे? कारण की 7 वर्षानंतर 17 होणार आहे ना. तर आजचे वय किती आहे? 10 वर्ष. तर वडिलाचे आजचे वय किती आहे? 40 वर्ष. तर 10 वर्षानंतर किती होत आहे? 50 वर्ष. क्लिअर आहे? ओके, चला समोरचा क्वेश्चन बघूया. तुला समजत आहे थोडं थोडं? अल्फा थोड़ा थोड़ा. ओके. जो भी वीडियोस दिए ना वो देख ले, म्हणजे बघून घे. मिटो याला, मिटो काय ना. लिहा. वडिलांचे व मुलाचे वयाचे गुणोत्तर. वडिलांचे व मुलाचे वयाचे गुणोत्तर. गुणोत्तर 7:3 आहे. 7:3 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार केल्यास, त्यांच्या वयाचा गुणाकार केल्यास त्यांच्या वयाचा गुणाकार केल्यास उत्तर 756 येते. 756 येते. 756 येते. तर 6 वर्षानंतर वडिलांचे वय, तर 6 वर्षानंतर वडिलांचे व मुलाचे वयाचे प्रमाण किती? व मुलाचे मुलांचे वयाचे प्रमाण किती? वयाचे प्रमाण किती असेल? नाही आहे? बहुत इजी आहे, लक्ष द्या. बहुत इजी आहे. 5:2, 11:7, 2:1, 13:9. हां, कितवा? तिसरा किती आहे? 2:1. ओके. कसा केला? कोणाचा? ओके. वडिलांचे व मुलाचे वय. वडिलांचे वय 7x आहे. यस आर नो? क्लिअर आहे काय गोष्ट? मुलाचे वय किती आहे? 3x आहे. क्लिअर आहे? 3x आहे. आणि त्यांच्या वडिलांचे वय किती आहे? आणि मुलांचे वय किती आहे? त्यांच्या वयाचा गुणाकार म्हणताय ना, तर गुणाकार करू. तर गुणाकार केल्यावर उत्तर किती येत आहे? 756. क्लिअर आहे का? वडिलाच्या व मुलाच्या वयाचा गुणाकार. वडिलाचे वय किती आहे? मुलाचे वय किती आहे? 3x. तर या दोघांच्या वयाचा गुणाकार ना, तर किती येत आहे? 756. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. आता मला सांगा, हा कॉन्स्टंट आहे, याचा याच्यासोबत गुणाकार, याचा याच्यासोबत गुणाकार. ओके. 7 × 3 21, 7 × 21. क्लिअर आहे? ओके. x × x, x². असं ना? हे समजलं का? पहिले सांगा. ओके. मला सांग मित्रा, x + x किती होते? x + x किती होते?
उभा उठ लवकर, उभी उठ बाई. एक्स प्लस एक्स, उभा उठ तू लवकर. एक्स प्लस एक्स 2x, म्हणजे हा एक्स की हा एक्स, कोणता, वरचा का खालचा, वरचा. ओके. एक्स प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स किती होते, 4x. तर हा एक्स की हा एक्स, पहिला, यस आर नो, यस. आता मला सांगा एक्स इंटू एक्स किती होते, एक्स स्क्वेअर, म्हणजे हा वाला. क्लिअर आहे. ओके. एक्स इंटू एक्स इंटू एक्स इंटू एक्स, हा किती होते, 4x नाही, एक्सचा घात 4. क्लिअर आहे ना, यस आर नो. तर हा का हो, एक्स गुणिला एक्स, एक्स स्क्वेअर, असंच ना. डन. बसा असं स्क्वेअर. हे किती आहे, 756. 756 हे समजलं मित्रा तुला. ओके. दीक्षांत ना. ओके, समजलं तुला आहे. ओके. तर मला सांग याचा आणि याचा रिलेशन काय आहे, याचा आणि याचा हे कॉन्स्टंट आहे ना दोन्ही, हे व्हेरिएबल आहे ना. याचा आणि याचा रिलेशन काय, भागाकार आहे. तर एक्स स्क्वेअर, निकिता सांग, एक्स स्क्वेअर 756 डिवायडेड बाय 21 डिवायडेड बाय 21. ओके. 21ने याला डिवाइड करायचं आहे. 21चा फाळा येते आपल्याला, येते ना. 21चा येते ना. 21 एक 21 दुने 21 त्रिका 21 त्रिका 63 ना, येते ना. अरे यस आर नो, 21 त्रिका 63. लक्ष द्या थोडंसं, लक्ष द्या थोडंसं. इथं 756 भागिला 21 असंच ना. 21 एका 21 दुने 21 त्रिका 63. क्लिअर आहे. किती उरले, येतं 2, येतं 1, येतं 6. 21 84. व्हेरी गुड. 21 84. 21 पाचा 21 छक्कम 126. 21 छक्कम 126. डन. काय प्रॉब्लेम आहे का. किती वेळा भाग गेला, 36 वेळा. तर एक्स स्क्वेअर किती निघला, 36. तर एक्स किती निघला, मग एक्स किती निघला, कसं सर, तर असं सर, यस सर नो. एक्स किती निघला, 6. एक्स किती निघला, 6. डन. काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम नाही. एक्स किती निघला, 6. तर वडिलाचे वय किती होते, निकिता उभी उठ. वडिलाचे वय किती होते, 7x. आणि मुलाचे वय किती होते, 3x. एक्स किती निघला आपल्याला, 6. तर या एक्सचा याच्यासोबत कोणता रिलेशन आहे, गुणाकार आहे. 7 गुणिला 6, बरोबर आहे ना. 7 छक्कम 42. तर वडिलाचे वय किती निघले, 42. आणि मुलाचे वय 6 त्रिका 18. मुलाचे वय किती निघले, 18. मुलाचे वय किती निघले, 18. क्लिअर आहे, यस आर नो, यस. वडिलांचे वय आणि मुलाचे वय, वडिलांचे वय आणि मुलाचे वय, वडिलांचे वय आणि मुलाचे वय. डन. वडिलाचे वय आणि मुलाचे वय याचे का काढावं लागत आहे, प्रमाण. प्रमाण म्हणजे रेशिओ, रेशिओ म्हणजे गुणोत्तर काढावं लागत आहे. वडिलांचे वय किती आहे, अल्फा म्यूट. अल्फा वडिलांचे वय किती आहे, वडिलांचे वय किती आहे, 42. आणि मुलाचे वय किती आहे, 18. तर या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते, बस हां तू सांग. दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते, 6 जाते, 6 जाते ना. 6 एक 6 दुने 6 त्रिका 6 चौ 6 पंचे 6 6 6 7 6 7 42 6 7 42. कधी, अरे हां एक मिनिट सॉरी. किती, 6 वर्षानंतर वडिलांचे व मुलांचे वयाचे प्रमाण किती असेल. 6 वर्षानंतर म्हणताय ना, तर +6 करावं लागेल. आणि इथं +6 करावं लागेल. तर 42 आणि 46 म्हणजे 6 48. आणि हे 18 आणि 6 24. क्लिअर आहे का नाही आहे. तर या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते, 12 जाते. 12 एका 12 दुने 12 त्रिका 12 चौ 48. 12 दुने 24. क्लिअर आहे का नाही आहे, क्लिअर आहे का नाही आहे. तर या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते, दोन्ही. 2 एक 2 2 दुने 4. क्लिअर आहे. आता जाते का कोणत्या संख्येला भाग. तर वडिलाचा रेशो किती निघला,
2 आणि मुलाचा रेशो 1. म्हणजे हे काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम नाही. का होते का? एक प्रश्न घेऊन घेऊ. ओके, लिहिले का रे हिमाकर? चला मिटो का याला? चला एक क्वेश्चनचं उत्तर द्या, त्याच्यानंतर आपण बघूया. लिहा, बहुत इझी क्वेश्चन घ्या. शेवटचा बहुत इझी क्वेश्चन आहे. लिहा, स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. लिहिले? फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. लिहिले का? स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात कितीचा फरक असेल? आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात कितीचा फरक असेल? आणखी 6 वर्षानंतर दोघांच्या वयात कितीचा फरक असेल? कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? ओके, आजचे दिवस ठीक आहे. बाकीचं आपण उद्याला बघूया. ओके, 6 वर्षाचा फरक आहे. कसं?